चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील आता मात्र पंच आमच्याकडे पडतील. हा अव्वंतर चेंडू असेल. या अतिरिक्त एका धाब्याने संघाचा श्री गणेश झालाय. धावफलकाचा विचार करता एक धावफलकावरती अद्याप पाहायला मिळते. पहिला चेंडू अतुलला डॉट चेंडू, त्यानंतर एक अव्वंतर चेंडू अतुलला गोलंदाज आपण पाहतो. अक्षयला पाहतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. एकाच धाब्यावरती समाधान मानावे लागेल. एका धाब्याच्या मदतीने स्कोअरवर पुढे सचवले. धावफलकाचा विचार करत 2 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण अक्षयला पाहतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील पुलटा चेंडू क्रॉस लाईन चेंडू खेळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आहे. तो सुरेशच्या बॅट पण एक दमदार चौकार. फटका पाहिला आपल्याला सुरेशच्या बॅट मध्ये एक दमदार चौकार पाहिला. 4 धाब्याच्या मदतीने स्कोअरवर पुढे सचवले. धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला. हा देखील आपण पाहू शकाल. यॉर्कर लाईनचा चेंडू अतुलला आपण पाहू शकाल. चांगलं शत्रक्षणाला तिथं एकाच धाब्यावरती समाधान मानावे लागेल. एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे सचवला. धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. जरूर एक चौकार खालाय गोलंदाज. त्यानंतर कमबॅक पाहतो आपण. गोलंदाज आपण पाहतो अक्षयला पाहतो आपण. पुन्हा आता गोलंदाज तयार. हा देखील फुल टच होता. मिड विकेटला चेंडू आला. एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नाकार केलं फलंदाज आपण पाहतो भरतला पाहतो आपण. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. त्यावर चांगली गोलंदाजी पाहतो आपण. अक्षयला पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. जरूर एक चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील पुलटा चेंडू स्ट्रेट डाऊन चेंडू केलाय. चेंडू गेलाय. 1 बाउन्स आहे. तर सुरेशच्या बॅट पण हा दुसरा दमदार चौकार. फलंदाजी पाहतो आपण. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक फलषटक अतुलला आपण गोलंदाज पाहायला मिळतो. बादलला पाहतो आपण. हा देखील एक वेगवान तेज तरार गोलंदाज पाहतो. टीम एदुर्णी संघाचा आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. भरत बसमाला पाहतो आपण. एक अष्टपैलू खेळाडू पाहतो आपण. टीम धामणी संघाचा आपण पाहतो. सातत्याने अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी पाहतो आपण. तोच फलंदाज आपण पाहतो भरत बसमाला पाहतो. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो. गोलंदाज स्ट्राईक वरती सज्ज आपण पाहतो. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतो आपण. बादलला पाहतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहतो. बादलला पाहतो आपण. हा देखील आपण पाहू शकाल. हा देखील डॉट चेंडू. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज बादलच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट चेंडू आपल्याला गोलंदाज आपण बादलच्या माध्यमातून. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील त्याच प्रकारे आपण पाहू शकाल. बॅटची इनरेज आपण पाहू शकाल. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय भरतच्या बॅट पण एक दमदार चौकार. मदतीने स्कोरवर पुढे धावफलकाचा विचार केला तर बिना गाडीच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती.
हा देखील फटका सजवला आपण पाहू शकत. स्ट्राईक डाऊन चेंडू आला एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण. एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आलंय तिथं. त्या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतो बादलला पाहतो. जरूर एक चौकार खाला एक गोलंदाजानं. पुन्हा शेतात गोलंदाज तयार. हा देखील आपण पाहू शकतो. क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता. डॉट चेंडू पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. कौतुक करावे लागले बादल या गोलंदाजाचं. एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. सुरेश सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबून ठेवलं या मैदानावरती आपण पाहतोय. त्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बादलच्या माध्यमातून. कौतुक करावे लागले बादल या गोलंदाजाचं. सुरेश सारखा एक आक्रमक फलंदाज शांत बसलाय आपण पाहतो मैदानावरती. पुण्याच्या गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेनुकाली क्षेत्ररक्षक असेल झेल कॅरी करता आला नाही आपण पाहतोय. सुरेश सारखा एक मोठ्या फलंदाजाला जीवदान पाहायला मिळते. या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाला कुठे क्षेत्ररक्षक कुठे साथ देत नाही अद्यापर्यंत पाहायला मिळते मैदानावरती. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतो आपण. सुरेश सारखा एक मोठ्या फलंदाजाला जीवदान दिले आपण पाहतोय. पुन्हा शेतात गोलंदाज तयार. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू केला आपण पाहू शकता. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आहेत. सुरेशच्या बॅटमॅन एक दमदार चौकार. मापल्यानंतर धावफलकाचा विचार केला तर बिना गाडीच्या मोबाईलमध्ये 23 धावा धावफलकावरती. जशा तसं प्रत्युत्तर दिले सुरेश उघडाला आपण पाहतोय. झेल सोडला होता क्षेत्ररक्षकानं. त्यानंतर चौकार पाहायला मिळाला सुरेशच्या बॅटमधनं. सांघिक कोट्यातील तिसरं वैती फले षटक. आता आपण गोलंदाज पाहतोय प्रकाशला पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवरती सज्ज आपला पाहतोय भरत बसमाला पाहतोय. हा देखील त्याच प्रकारचा खेळायचा होता. हा देखील डॉट चालू. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून. त्यापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुण्याच्या गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर ठोकलाय. भरतच्या बॅटमॅन एक दमदार षटकार. फटका आपण लॉंगॉनच्या डोक्यावर षटकार पाहिला भरतच्या बॅटमॅन. षटकाराच्या साने धावफल पुढे धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती. हा देखील त्याच प्रकारे खेळायचं होतं आपण पाहू शकला. मिड विकेटला चेंडू आला. चेंडू काली क्षेत्ररक्षक असेल एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. 2 देखील धावा चित्त्याच्या चपळीने सहजरित्या पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने स्कोअरवर पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. पुण्याच्या गोलंदाज तयार आपण पाहतो. प्रकाश वरती केलं आक्रमण आपण पाहतो. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू आता आपण पाहू शकाल. कमालीचा चेंडू रिलीज केला गोलंदाज आपण पाहतो प्रकाशनं. एक सिंगल रन पाहिजे. एक सिंगलच्या मदतीने स्कोअरवर पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. चला भिंगार संघाचा संगणक आणि जुगरेवाडी संघाचा संगणक घ्यायचं नाणेफेकी करण्यासाठी. ही इनिंग समाप्तीनंतर त्याच्या आतमध्ये तुम्ही टॉस विंग करण्यासाठी यायचं. भिंगार संघाचा संगणक आणि जुगरेवाडी संघाचा संगणक घ्यायचा. पुन्हा शेतात गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळते. फटका सजवला आपण पाहू शकाल. लॉंगॉनला चेंडू आला एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. एकाच धाव्यावरती समाधान मानावे लागेल. या एकाच धाव्याच्या मदतीने स्कोअरवर पुढे सजवला. धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतं. तिसरे षटक आपण पाहतो गोलंदाज प्रकाशला पाहतो आपण. जरूर एक षटकार खाला. त्यानंतर
कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा आता गोलंदाज तयार. हा देखील फटका साजवला आपण पाहू शकाल. मिड विकेटच्या डोक्यावर हा ठोकलाय. लांब लचक उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार. यायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये अतुल भिंगार संघाचा. तीन षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पथपण. भरत बसमा मात्र आता आक्रमक ठरलाय, ज्याच्या बॅटमॅन आपण एक चौकार आणि 2 षटकार पाहिलेत. भरत बसमाला पाहतो आपण. चांगली फलंदाजी पाहायला मिळते भरत बसमाच्या माध्यमातून. सांघिक कोट्यातील 4थं वैदिक फलषटक आता आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. शुभमला पाहतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज शुभमला पाहतो आपण. एक डावखुरी हाताचा हा देखील आपण पाहू शकलो. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाज आपण पाहतो. शुभमला पाहतो आपण. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. शुभमला पाहतो आपण. पुण्याचा गोलंदाज तयार. हा देखील फटका साजवला आपण पाहू शकाल. मिड विकेटच्या डोक्यावर टोकला हा येतोय सुरेशच्या बॅट पण एक दमदार षटकार. केवढे जे कमालीचा फटका पाहायला मिळाला सुरेशच्या बॅट बंदा एक दमदार षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या साईना सोडून पुढे सजो धावफलकाचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती अद्याप परत पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजावरती आक्रमण केलंय. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू पंच आमच्या करवरती अवांतर चेंडू असेल. या अतिरिक्त एक धावेच्या मदतीनं स्कोरवर पुढे धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती 1 बाउंडची अर्निंग देखील असेल. गोलंदाज आपण मध्ये शुभमला पाहतोय. पुन्हा गोलंदाज तयार. हा देखील त्याच प्रकारे वन्स मोर अगेन बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण मध्ये सुरेश ऑन फायर मैदानावरती. केवढी जे कमालीची बॅटिंग पाहतो आपण. सुरेश आता मैदानावरती आक्रमक ठरला. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडल्या फलंदाज आपण सुरेशला पाहतो आपण. पुन्हा गोलंदाज तयार. हा देखील त्याच प्रकारे आपण पाहतोय. पंचांचा इशाराला नो चेंडू. चला नो चेंडू असेल आपण पाहतोया. पंचाचा निर्णय अंतिम राहील. 4+1 या 5 धावा नशिबाचा पंजा पाहायला मिळते आपल्याला. चला तिसऱ्या पंचांकडे मार्क केला. चला आमच्या स्क्रीनवरती चेक केला जातोय.
चला नो चेंडू असेल. नशिबाचा पंजा पाहायला मिळतो टीम धामणी संघाला आपण पाहतोय. या 5 धावेच्या मदतीने स्कोरवर पुढे सरसावले. धावफलकाचा विचार केला तर 57 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. फ्रीटचा चेंडू असेल पुरेपूर फायदा घेईल का आपण फलंदाज पाहतो सुरेशला पाहतो आपण. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळा आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय वन बाउन्स आहेत. सुरेशच्या बॅट पण एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटिंग पाहतो आपण. सुरेश उघडा मैदानावरती ऑन फायर झाला आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग पाहतोय आपण. धावफलकाचा विचार केला तर बिना गाडीच्या मोबाईल मध्ये 61 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील त्याच प्रकारच्या वन्स मोर अगेन आहे तो आपण पाहू शकाल. सुरेशच्या बॅट पण एक दमदार षटकार. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. एकदा सुरेश उघडाची जर बॅटिंग आवडली असेल ना प्रेक्षक वर्गाला विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या पाहिजे फलंदाजीसाठी. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण. धावफलकाचा विचार केला तर 67 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतो शुभमला पाहतो खूप महागडा ठरला गोलंदाज आपण पाहतोय. हा देखील त्याच प्रकारे रिलीज केला चेंडू आपण पाहतो. मिड विकेटला चेंडू आला एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावे लागेल. चौथं षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार करत चला पाण्याची माग केल्या मैदानावरती. आयोजक कुठं असेल त्याला पाणी घेऊन जाते मैदानावरती. धावफलकाचा विचार केला तर 68 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. धावफलकाचा विचार केला तर 68 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. सांगी कोडेलू 5 वैध पहिले षटक अतुल आपण गोलंदाज पाहायला मिळते. शहरातला पाहतो आपण कमबॅक करावे लागेल. अवघ्या 4 षटकामध्ये धावा खर्च केला आपण पाहतोय. 68 टीम एतुडने संघाला आपण पाहतोय. पुण्याच्या आता गोलंदाज पुलटा चेंडू पुलटाला वसूल केला आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय सुरेशचा बॅट मध्ये एक दमदार षटकार.
फलंदाज आपण पाहतो सुरेश आपण पाहतो अवघ्या एक धाव बाकी असेल आपण पाहतो अर्धशतक खेळी करणे आपण पाहू शकाल. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. हा अव्वंतर चेंडू असेल. अवघ्या 15 चेंडूमध्ये 49 धावा कुठून काढल्या सुरेशला आपण पाहतो. अवघे एक धावा आपण पाहतो. हा देखील पटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय वन बाउन्स आहेत सुरेशच्या बॅट मधला एक दमदार चौकार. जर एकदा फलंदाजी आवडली असेल तर 16 चेंडू मध्ये तब्बल 16 चेंडू मध्ये 53 धावेची योगदार पाहायला मिळतं. चला फलंदाजी आपण सुरेश बॅट वरती करायची. एकदा जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार खेळायला पाहिजे या फलंदाजीसाठी. 50 कंप्लीट झाल्या. कमालीची बॅटिंग पाहतो सुरेश ऑन फायर मैदानावरती. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो. कमालीची बॅटिंग पाहतो. तब्बल अर्धशतक पाहतो आपण सुरेशच्या नावावरती आपण पाहतो. तब्बल 16 बॉल 53 धावेची योगदार पाहाय. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. अक्षरशः